नमस्कार. आज आपण श्रीखंड बनवत आहोत. त्यासाठी आपण हे काल दही लावलं होतं. हे बघा, टोप तिरपा केला तरीही दही हलत नाही आहे. इतकं छान घट्ट दही जमलं आहे. हे आपण काल 2 लिटर दूध गरम करून कोमट केलं आणि नंतर त्याला विरजण लावलं होतं. आता पहा, मी चमचा घालून दाखवते. दही अगदी छान घट्ट निघालं आहे, जराही पाणी नाही आहे. आता हे दही आपण चक्का बनवण्यासाठी वापरायचं आहे. आता या अर्ध्या दह्याचा म्हणजे 1 लिटर दुधाचं दही आपण चक्का बनवायला वेगळं काढून घेणार आहोत आणि अर्धं दही आपण दहीवड्यांसाठी वापरणार आहोत. इथे आपण एक पातेलं घेतलं आहे, त्यावर चाळण ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला एक कपडा ठेवायचा आहे. तो कपडा मसलिनचा ठेवा किंवा कॉटनचा, पण एकदम स्वच्छ धुतलेला छान कपडा ठेवायचा. आपण इथे ओढणी वापरतो, पण ही ओढणी आपण घडी करून डबल करून घ्यायची आहे. आता याच्यावर हे दही काढून घेऊया. आपण 1 किलो साधारण दही घेतो आणि हे पहा, अर्ध दही काढून घेतलं आहे. आणि आता हा कपडा आपल्याला असा गुंडाळून याची पोटली बनवायची आहे आणि असं गाळून घ्यायचं. शक्य तेवढं पाणी आपण आता हाताने काढून घेऊया. म्हणून ह्या ओढणीचा कपडा जो घेतला आहे ना, हा डबल करायचा. काय होतं, काही वेळेला कॉटनचं जर असेल कपडा तर फाटतो आणि ह्याला गाठ मारून घ्यायची आहे. मी इथे हा क्लिप लावून घेतला आहे. आता हे गाळलेलं जे पाणी आहे ना, ते अतिशय पौष्टिक असतं. ते ताक म्हणून पिऊ शकतो आणि आपल्या दारात जर कढीपत्त्याचं रोप असेल ना, तर त्याला हे 1 पेला पाणी घालायचं, ताक घालायचं. म्हणजे त्याने काय होतं, कढीपत्त्याचं रोप ना इतकं छान बहरून येतं. आठवड्यातनं एकदा तरी थोडंसं ताक घालायचं कढीपत्त्याला. आता हे आपण जी पोटली केली आहे ना, ती अशी टांगून ठेवायची. चांगले 4 ते 5 तास असं बांधून ठेवायचं, म्हणजे त्यातला पाण्याचा अंश निघून जाईल. आता आपण हे घरची मलई आहे, दुधावरची साय आहे, ती चांगली 2 ते 2.5-3 चमचे घ्यायची आहे आणि एकदम चांगली घोटून घ्यायची आहे. ही जी साय आहे ना, ती अशी घोटल्यानंतर फ्रेश क्रीम होतं ना, ते जर आपण श्रीखंडामध्ये वापरलं ना, की श्रीखंड एकदम छान क्रीमी आणि हलकं होतं. आता आपण हा चक्का काढला आहे, तो उघडून बघूया. हा बघा, यातलं सगळं पाणी गेलेलं आहे आणि हा आपला चक्का तयार आहे. हे जे कपड्याला लागलं आहे ना, ते सुद्धा आपण थोडं काढून घेऊया. हा जो चक्का आहे ना, तो आपण मोडून घेऊया. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे, तर ती साखर मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची आहे. म्हणजे पिठी साखर घालायची आहे. त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती मिक्सरला लावून या चक्क्यामध्ये घालायचं आणि मिक्स करायची आहे. आता आपण ह्यात क्रीम घालूया आणि क्रीम घातल्यानंतर अगदी सगळं हे छान एकजीव झालं पाहिजे. या श्रीखंडाच्या प्रोसेसमध्ये ना, हे एकजीव करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी आता हे ब्लेंडरने करून घेते, म्हणजे पटकन होतं. अगदी छान क्रीमी आणि हलकं श्रीखंड तयार होते. चमच्याने श्रीखंड घोटताना ना थोडा वेळ लागतो, पण हे असं ब्लेंडरने करतो ना, त्यावेळेला हे लवकर होतं. आता हे झालेलं आहे. यामध्ये आपण केशराचं दूध घालूया. आपण 15-20 केशराच्या काड्या गरम दुधामध्ये भिजत घातल्या होत्या. या केशरामुळे ना श्रीखंडाला अतिशय सुंदर कलर आणि सुगंध पण येतो. आपलं श्रीखंड आता तयार आहे. आपण एका बोलमध्ये काढून घेऊया.
हे जे घरच्या घरी बनवलेलं श्रीखंड असतं ना, त्याची चव काही औरच असते. अतिशय सुंदर होतं. आणि यावर आता परत थोडंसं आपण केशर घालूया. आणि वरून आपल्याला घालायचे पिस्ता आणि बदामचे काप. तुम्हाला जर आवडत असतील तर मोठे काप घाला. मी हे किसून घेतलेत. केशर आणि पिस्ता वरून घालायचं आहे. हे आपलं तयार झालं आहे केशर पिस्ता बदाम श्रीखंड. हे घरगुती आहे आणि इतकं छान होतं. 1 लिटर दुधामध्ये अगदी 10 माणसांना पुरेसं श्रीखंड तयार होतं. तुम्ही हे करून बघा आणि कसं वाटलं कमेंट करून सांगा. हे तुम्हाला नक्कीच आवडणार. आणि तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपींच्या निमित्ताने भेटत राहू. धन्यवाद.